नमस्कार, मी सुनील सुराशे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं SBS मॅथमॅटिक्समध्ये. आजचा आपला टॉपिक आहे बघा, अल्जेब्रा ऑफ अ स्टेटमेंट. यालाच काय म्हणत असतो आपण, स्टँडर्ड अल्जेब्रिक लॉज. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की दिलेलं काय बघा, आपण आतापर्यंत काय केलं, ट्रूथ टेबल ड्रॉ केले, लॉजिकल इक्विव्हॅलन्स बघितलं, क्वांटिफायर्ड स्टेटमेंट वगैरे वगैरे, अजूनच्या बाकीच्या काही गोष्टी बघितल्या. त्याच्यामध्ये आपण मध्ये मध्ये काही स्टेटमेंट बघितले होते बघा. कसे, समजा आपण डी मॉर्गन्स लॉ बघितले किंवा निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट जे बघितलं होतं आपण, त्यालाच आपण काय म्हणतो. आता तेच आपण इकडे काय करणार, लॉ म्हणून वापरणार. आणि त्याला आपण काय करायचं, आतापर्यंत आपण त्याला व्हर्बल फॉर्ममध्ये बघितलं. आता काय करायचं आहे आपल्याला, त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये या रूल्सच्या बेसवर काय करायचं, एक एक क्वेश्चन सॉल्व करायचे. मग काय, एक मोठा प्रॉब्लेम असा असतो बघा इथं, की हे एवढे सगळे लॉ आहे आणि एवढ्या सगळ्या लॉवर समजा सगळे लॉ तर आपल्याला एका एक्झाम्पलमध्ये काही वापरावं नाही लागत, मोजके 3-4 लॉ वापरावं लागतात. मग हे सगळे लॉ लक्षात कसे ठेवायची, ही एक पंचायत होऊन जाते. ठीक आहे. एक जनरली काय असतं माहिती आहे का, जर आपण काय करू, एक जनरल पद्धतीनं बघू की नेमके लॉ काय असतात आणि ते काय काम करतात. आणि त्याच्यानंतर आपण काय करू, एक आपली स्वतःची एक टेंडन्सी जी असते, त्या टेंडन्सीनुसार आपण त्याला समजून घेऊ. मग दिलेलं काय आपल्याला, अल्जेब्रिक लॉ. याला काय म्हणत असतो आपण, अल्जेब्रिक लॉ म्हणतो किंवा अल्जेब्रा ऑफ अ स्टेटमेंट. नेमकं काय करायचं आणि याचा वापर कुठं करायचा ते बघा. मग पहिलं काय दिलं आहे आपल्याला, आयडे इम्पॉर्टंट लॉ आहे बघा. कुठला, आयडे इम्पॉर्टंट लॉ. काय असतो तो, इथं काय दिलं आहे, पी कंजंक्शन पी. हे बघा, मी ज्यावेळेस जो लॉ समजून सांगतोय तोच लॉ बघा. हे खालच्या याच्यावर लक्ष अजिबात द्यायचं नाही, कारण मग तिकडं जर ध्यान गेलं तर मग आपलं जे आहे ते पण वरचं सुटून जाईल. ओके. मग इथं काय दिलं आहे बघा, पी कंजंक्शन पी इज इक्विव्हॅलंट टू काय असतं, पी. आणि इथं आता बघा, जे ब्लॅकमध्ये दिसतंय ते सेम ॲज इट इज जसंच्या तसं रेडमध्ये. फक्त काय केलं आहे त्यांनी, जिथं कंजंक्शन असेल तिथं तेच फक्त डिजक्शनसाठी वापरले, म्हणजे सेम येते, त्याच्यात काही टेन्शन नाही घ्यायचं. मग इथं काय दिलं आहे, पी कंजंक्शन पी इज इक्वल टू काय, पी असतो. आणि पी डिजक्शन पी हा काय असतो, इक्वल टू पीच असतो. मग याला समजा आयडे इम्पॉर्टंट लॉ आहे. आता सिंगल लॉ आहे त्याच्यामुळे समजायला म्हणावाच काही डिफिकल्टीज येणार नाही. पण ज्यावेळेस सगळे लॉ आपण बघणार त्यावेळेस थोडे प्रॉब्लेम जनरेट होतो किंवा कन्फ्युजन होऊन जातं, किंवा अरे नेमका आयडे इम्पॉर्टंट काय होता याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन जाईल. मग आपण काय करू, एक जनरल आपल्या भाषेमध्ये, म्हणजे काय, जे की मला जसं कळतं तसं मी तुम्हाला सांगतो. आता ते तुम्हाला कळलंच आज काही नाही आहे, आणि कळलं तर मग खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. मग बघा, सगळ्यात पहिले काय, आयडे इम्पॉर्टंट लॉ आहे की नाही. आता इथं आय बघा, काय आय, आय म्हणजे काय, मी. आता जर समजा बघा तुम्हाला मी जर असं म्हटलो, हे असं एक स्टेटमेंट आहे बघा, मी आणि मी आणि मीच म्हणजे कोण आहे, मीच आहे ना. त्या दोन गोष्टी झाल्या का, नाही. म्हणजे बघा, मी आणि मीच आहे, त्याच्यात काय फरक पडणार आहे. दुसरं, मी किंवा मी, आईने तुम्हाला सांगितलं, समजा आपल्या आईने सांगितले काय, की हे काम तू आणि तूच करणार. म्हणजे करायचं कोणाला आहे, तुलाच करायचं आहे ना, दुसरं कोणी येईल का, नाही. मग इथं समजा हे काम तुला किंवा तुलाच करायचं आहे, म्हणजे करायचं कोणाला आहे, पीलाच करायचं आहे ना हो, म्हणजे आपणच आहे, मै और मैच. फिर इथं काय लिहिणार, समजा मी लक्षात कसं ठेवणार याला, याला मी लक्षात ठेवणार मै और मैच किंवा मी आणि मीच. मी आणि मीच म्हणजे काय, तोच रिझल्ट येईल. म्हणजे पी कंजंक्शन पी हा पीच असतो आणि पी डिजक्शन पी हा पण काय असतो, पीच असतो. ओके, फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड काय आपला, कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय, कम्युटेटिव्ह म्हणजे बघा इथं काय दिलं आपल्याला, पी कंजंक्शन पी हा काय असतो, क्यू कंजंक्शन पी. म्हणजे दोघं सारखेच आहे ना. याला मी काय म्हणतो माहिती का, याला मी म्हणत असतो भाई भाई. काय म्हणत असतो, भाई भाई. कोणता लॉ आहे आपला, भाई भाई लॉ. का भाई भाई लॉ,
जर पी क्यू चा भाऊ है, अगर पी क्यू का भाई है तो क्यू पी का क्या हुआ, वो भी तो भाईच हुआ ना, भाऊच असेल की नाही. मग समजा मी याला पी कंजंक्शन क्यू लिहिलं काय किंवा क्यू कंजंक्शन पी लिहिलं काय, काही फरक पडेल का, काही फरक नहीं पडणार. इसलिए हम उसको क्या बोलते हैं, भाई भाई. ओके. जर मी तुम्हाला चालू क्वेश्चनमध्ये असं विचारलं की भाई भाई लॉ क्या होता है, तर तुम्ही काय सांगणार की पी कंजंक्शन क्यू हाच काय असतो क्यू कंजंक्शन पी. एखाद्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला गरज पडेल, जिथं गरज पडली तिथं आपण पाहून घेऊ. त्याच्यानंतर थर्ड काय दिलं आहे, असोसिएटिव्ह लॉ. बघा असोसिएटिव्ह लॉ काय आहे, अगोदर स्टेटमेंटची रचना समजून घ्या, मग आपण त्याला लक्षात कसं ठेवायचं ते बघू. इथं काय दिलं आहे आपल्याला, पी कंजंक्शन आणि ब्रॅकेटमध्ये दिलं आहे क्यू कंजंक्शन आर. ओके. म्हणजे काय, हे बघा इथं पण कंजंक्शन आहे आणि इथं पण कंजंक्शन आहे. ठीक आहे, दोन्हीचं साईन सेम आहे. मग याचं काय करणार आपण, मग जर दोघांमध्ये पण कंजंक्शन आहे तर आपण हा पी कंजंक्शन क्यू एका ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो आणि याला काय करणार वेगळं लिहिणार. तसं इकडं पी होता. तसंच सेम आहे डिस्जक्शनसाठी. जर पी डिस्जक्शन आहे तर क्यू डिस्जक्शन आर असेल तर मी या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो आणि आर काय लिहिणार सेपरेट लिहिणार. मग आता समजा इथं लक्षात कसं ठेवायचं बुवा, असोसिएटिव्ह लॉ नेमकं काय असतं. असोसिएटिव्ह याला जर आपण समजा आपल्या मराठी याच्यामध्ये समजायला गेलो किंवा तुम्ही हिंदी इंग्लिश काय जे असेल ते असेल, असोसिएटिव्ह म्हणजे आपले शेजारी असतं बघा. गावाकडे म्हणता की नाही आपला शेजार धर्म आहे, दोन्हीला पाहावं लागतं, इकडचं पण काय असतो तिकडचं पण काय असतो, आहे की नाही. मग मी काय करतो समजा इथं हे बघा असं एक बोळ आहे, तुमची गल्ली म्हणतो आपण त्याला. मग समजा इथं 1 नंबर, इथं 2 नंबर, इथं 3 नंबर आहे, 3 घरं आहे. ओके. मग हे 3 घरं जर असेल तर हे शेजारी शेजारी आहे की नाही, मग हे काय म्हणता एकामेकाची असोसिएटिव्ह आहे आपण, म्हणजे शेजारी आहे. मग शेजार धर्म काय म्हणतो, मी याला कशाच लक्षात ठेवतो, शेजार धर्म. ठीक आहे, शेजार धर्म काय भानगड असते. मग समजा हे बघा इथं समजा पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन आर, म्हणजे हा जो क्यू आहे मधला, हा बघा हा 2 नंबर, हा याचा पण शेजारी आहे आणि याचा पण शेजारी आहे, बरोबर आहे. म्हणजे हा याच्या पण याच्या पण घरी जाऊ शकतो आणि याच्या पण घरी जाऊ शकतो. म्हणजेच मग काही दिवस या दोघांचा सल्ला असेल, काही दिवसांनी भांडणं झाले, मग काही दिवस या दोघांचाही सल्ला असेल, म्हणजे शेजार धर्म आहे की नाही, कधी याच्यासोबत कधी त्याच्यासोबत. म्हणून मग हा पी याच्यासोबत काय आणि हा पी याच्यासोबत काय, ठीक आहे, या दोघांचा. मग मी याला इकडचं ब्रॅकेट टाकलं तर काही फरक पडेल का, नाही पडणार. याला काय म्हणत असतो आपण असोसिएटिव्ह लॉ. आपण डिस्ट्रीब्युटिव्ह समजून घेऊ, मग तुम्हाला कळेल की नेमकं असोसिएटिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्हमध्ये काय फरक आहे, कारण ते दोघांचं पण थोडंफार सिमिलर आहे. काय दिलं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बघा इथं. आता बघा पी कंजंक्शन आणि ब्रॅकेटमध्ये क्यू डिस्जंक्शन आर लिहिलं आहे. ओके. म्हणजे इथं बघा हे जे सेम साईन आहे दोघांचे, हा आणि हा, मात्र इथं काय आहे उलट आहे. जिथं कंजंक्शन आहे तिथं डिस्जंक्शन, जिथं डिस्जंक्शन तिथं कंजंक्शन. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण कसं लक्षात ठेवणार बघा. आता याला हे बघा हा जो आहे आपला पी कंजंक्शन, जो ब्रॅकेटच्या बाहेर आहे तो असतो 2दा आणि जो ब्रॅकेटच्या मध्ये आहे तो असतो 1दा. मग समजा जर तुम्ही पी कंजंक्शन नाही दोघांना जर गुणाकार करून घेतला तर काय येईल बघा, पी कंजंक्शन जसाच्या तसा आणि हा क्यू काय करायचा याच्यासोबत घेऊन टाकायचा. ओके. पी कंजंक्शन आणि हा क्यू घेतला आपण इकडं. त्याच्यानंतर पी कंजंक्शन पुन्हा हा डिस्जंक्शन आहे बघा, आता हा मध्ये डिस्जंक्शन जसाच्या तसा आणि हा पी कंजंक्शन आणि हा आर जसाच्या तसा. ओके. समजतंय, सेम ॲज इट इज आहे जसंच्या तसं याच्यासाठी डिस्जंक्शनसाठी. मग आता याला लक्षात कसं ठेवणार आपण, वेगळं निघणं म्हणतो आपण बघा. गावाकडे जर तुम्ही असता, जर 2 भाऊ असेल किंवा 2पेक्षा जास्त कुटुंब एकत्र राहत असेल तर वेगळं निघणं म्हणतो आपण याला.
बटवारा होणे, काय होणं, बटवारा. बटवारा म्हणजे वेगवेगळं निघतं की नाही. समजा हे जे दोन होते हे पहिले एकत्र राहत होते, हे दोन भाऊ आहे. मग हे दोन भाऊ आहे, समजा हे त्यांचे वडील वगैरे कोणतरी असत. मग पहिले हे वडील 2 महिने याच्यासोबत, किंवा किंवा 2 महिने याच्यासोबत. ओके, मग याला काय म्हणता, वायली निघणं म्हणतो आपण. आता हे असंच असतं, याचं टेन्शन घ्यायचं नाही. आपला फक्त उद्देश एकच आहे, काय की कसं तरी कुठं करून आपल्याला लॉ जे आहे ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मग ते मै मै क्या भानगड आहे, भाई भाई क्या भानगड आहे, शेजार धर्म काय असतो, बटवारा क्यों होता आहे, हे आपल्या लक्षात येत असतं जिथं एक्झाम्पल येईल. आणि तिथं मी जर तुम्हाला असं म्हटलो की चला आपण वायली निघण्याचा जो फॉर्म्युला बघितला होता तो कोणता होता, मग तुमच्या तिथं लगेच लक्षात येऊन जाईल की अरे हा आपण काय केलं होतं, एक डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होता. त्याला डिस्ट्रीब्युशन म्हणजे सेपरेट करणं, वायली निघले ते. म्हणजेच काय बघायचं, पी कंजंक्शन. आता इथं एक गोष्ट अशी लक्षात ठेवा, जो बाहेर असतो तो दोनदा असतो आणि जो मध्ये असतो तो एकदाच असतो. ठीक आहे. पी कंजंक्शन क्यू हा एवढा आणि डिस्जंक्शन जसाच्या तसा पी कंजंक्शन आर. मग पुन्हा इथं सेम, हे बघा, पी डिस्जंक्शन क्यू आणि पी डिस्जंक्शन आर आणि हा अँडमध्ये जसाच्या तसा. ओके, एनी डाऊट? चला नेक्स्ट. आता दिलं आपल्याला डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ तर तोच आहे आपला. कोणता, आपण निगेशनमध्ये बघितलं होतं की नाही. निगेशनमध्ये काय बघितलं होतं, जर कंजंक्शनचं निगेशन असेल तर दोघांना पण सरळ सरळ निगेशन देऊन टाकायचं. निगेशन पी कंजंक्शनचं होत असतं डिस्जंक्शन आणि पुन्हा निगेशन क्यू जसाच्या तसा. त्याच्यानंतर सेम असतो डिस्जंक्शनसाठी, निगेशन पी डिस्जंक्शनचं होऊन जाणार कंजंक्शन आणि पुन्हा निगेशन क्यू जसाच्या तसा. याला काय म्हणत असतो आपण, डी मॉर्गन्स लॉ, किंवा आपण निगेशन पण म्हणत असतो त्याला. काय, रूल्स ऑफ निगेशन पण म्हणत असतो. आपल्या मनावर आहे काय म्हणायचं ते म्हणा. त्याच्यानंतर काय बघा, इथं दिलं आहे आपल्याला आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा काय इम्पॉर्टंट आहे ते लक्षात घ्या. 4 गोष्टी आहे, 4 गोष्टी समजून घ्यायला थोडा आपल्याला काय किचकटपणा काय जाणवतं. बघा इथं काय दिलं आहे, पी डिस्जंक्शन टी. काय दिलं आहे, पी डिस्जंक्शन टी हा असतो ट्रू. त्याच्यानंतर पी कंजंक्शन ट्रू काय असतो, पी. त्याच्यानंतर पी डिस्जंक्शन फॉल्स काय असतो, पी. आणि पी कंजंक्शन फॉल्स काय असतो, एफ. मग आता 2 ट्रू सोबत दिले आणि 2 फॉल्स सोबत दिले. मग कुठं टी कुठं पी काय लक्षात येईल का, डिफिकल्टीज होईल की नाही थोडीफार. मग हे टाळण्यासाठी आपण काय करू, 2 ट्रू सोबत आहे ना, हे बघा मी याला असं करतो, पी क्रॉस टी आणि पी क्रॉस एफ. ओके, आता बघा काय करायचं याला. आता जर मला असं विचारलं पी डिस्जंक्शन ट्रू असं जर विचारलं, आता हा पी टी आहे की नाही, ज्याच्यात टी आहे याला काय म्हणायचं, टाईमपास. काय म्हणायचं, टाईमपास. इथं मी लिहितो लागलं तर टाईमपास. कसं टाईमपास, पी डिस्जंक्शन ट्रू जर आलं तर ते ट्रू येतं, इकडं बघा ट्रू. ओके, आणि जर पी कंजंक्शन ट्रू आलं तर तो पी येतो. हे बघा पी कंजंक्शन ट्रू हा आला तर काय येतो, पी येतो. म्हणजे मग आपण लक्षात ठेवण्यासाठी जर पीचं आणि टीचं जर कुठं संबंध आला, आयडेंटिटी लॉ जर विचारला, तर आपण काय म्हणणार, टाईमपास. टाईमपास कसा लक्षात येतो आपल्या, समजा मला असं विचारलं की पी डिस्जंक्शन ट्रू, मग आपल्या डोक्यात आलं पाहिजे पहिले टाईमपास. टाईमपास म्हणजे पहिले टाईम नंतर पास, म्हणजे पहिले टी येणार आणि नंतर पी येणार. याच्यासाठी काय करतो आपण, टाईमपास. त्याच्यानंतर याचं काय लक्षात ठेवणार, हे बघा पी डिस्जंक्शन फॉल्स जर असेल तर हा येत असतो पी. हा काय येत असतो, पी. आणि पी कंजंक्शन फॉल्स जर आलं तर तो येत असतो एफ. याला काय म्हणतो आपण, पी एफ.
पी एफ माहिती ना आपला. पी एफ कसा असतो, समजा जर आपल्या घरातले कोणी भाऊ बहीण वगैरे वडील आई कोणी जर नोकरी करत असतात, तर दर महिन्याला आपण ऐकतो बघा की एवढा पी एफ कटला, तेवढा पी एफ कटला. पी एफ म्हणजे आपला पर्सनल फंड असतो की नाही, तो पी एफ. आपल्याला इथं काय संदर्भ घ्यायचा त्याचा, की पी डिडक्शन फॉल्स जर असेल, पी डिडक्शन फॉल्स जर फॉल्सचा आहे तर पी एफ आहे, बरोबर की नाही. इथं टाईमपासमध्ये ट्रू सोबत आला पीचा संबंध, आणि एफमध्ये काय आला, पी सोबत आला. मग पी डिडक्शन फॉल्स जर असेल तर पी, आणि पी कंजंक्शन फॉल्स जर असेल तर एफ, म्हणजेच काय झाला आपला तो पी एफ. ओके, आयडेंटिटी लॉ क्लिअर. मग याला काय म्हणायचं, आयडेंटिटी लॉ. व्यवस्थित लक्षात ठेवा, इकडं टाईमपास आणि इकडं पी एफ. ओके, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट लॉ आहे बघा आपला. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, आता समजा एखाद्याने आपल्याला एखादं स्टेटमेंट सांगितलं की बा आग्र्याला ताजमहल आहे, किंवा मुंबईला इंडिया गेट वगैरे असं काहीतरी असं. मग समोरचा बोलणारा खरं सांगतोय की खोटं सांगतोय, हे आपल्याला जर समजा एखाद्याने सांगितलं की तुझी काय कॉम्प्लिमेंट आहे बा, तसं कॉम्प्लिमेंट काय असतं की तू खूप सुंदर दिसतोय आज, असं जर म्हटलं आपण. तुम्ही एखाद्या मुलीला म्हटले की आज तू खूप सुंदर दिसते, मग ही काय दिली तुम्ही त्याला, तिला कॉम्प्लिमेंट दिली. पण इकडं आपण चूक की बरोबरमध्ये कॉम्प्लिमेंट देणार, ठीक आहे. ट्रू की फॉल्समध्ये आपल्याला काय करायचं, कॉम्प्लिमेंट द्यायची. मग काय, हे बघा कॉम्प्लिमेंट लॉ, पी कंजंक्शन निगेशन पी असं जर असेल एखादं स्टेटमेंट, आणि त्याच्याच निगेशन सोबत जर आपल्याला कंजंक्शन किंवा डिजक्शन असेल, तर आपण कॉम्प्लिमेंट कशी देणार, ट्रू किंवा फॉल्समध्ये. आता पी कंजंक्शन निगेशन पी असं जर असेल, जर पीची किंमत तुम्ही ट्रू घेतली तर निगेशन पी काय असेल, फॉल्स असेल. आणि ट्रू कंजंक्शन फॉल्स हे काय असतं ट्रूथ टेबलमध्ये, हा फॉल्स असतो, कारण ट्रू 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 असतो, अदरवाईज फॉल्स असतो कुठं, कंजंक्शनमध्ये. म्हणून इथं काय येणार, फॉल्स येणार. त्याच्या उलट असतं डिजक्शनमध्ये, काय, जर पी हा आणि ट्रू हा जर इथं तुम्ही डिजक्शन घेतलं तर ट्रू फॉल्स हा ट्रू असतो, बरोबर आहे. आपण ट्रूथ टेबलमध्ये बघितलं होतं की नाही, बेसिक बस तेवढीच कन्सेप्ट इथं लागू होते. ओके, कळालं काय असतं काय नाही. त्याच्यानंतर कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ काय असतो, पी इम्प्लाइज क्यू. आता इम्प्लिकेशनलाच आपण कंडिशनल लॉ पण म्हणत असतो बरं का. इम्प्लिकेशन म्हणा किंवा कंडिशनल म्हणा एकच असतो. मग पी इम्प्लाइज क्यू याला काय करणार, निगेशन पी कंजंक्शन क्यू. ठीक आहे, लक्षात ठेवा, काही जड नाही आहे. त्याच्यानंतर बाय कंडिशनल लॉ, डबल इम्प्लिकेशन काय असतो, हा जसाच्या तसा, अँड उलटो निगेशन क्यू डिजक्शन पी. ओके, निगेशन पी डिजक्शन क्यू कंजंक्शन निगेशन क्यू डिजक्शन पी. एक थोडेफार एक्झाम्पल घेईपर्यंत तुम्हाला जड जाईल. एकदा एक्झाम्पल सॉल्व करायची प्रॅक्टिस झाली की मग म्हणावं अशा डिफिकल्टीज येणार नाही. मग काय काय बघितलं आपण, कसं लक्षात ठेवणार तुम्ही, जर आयडे इम्पॉर्टंट लॉ आला, आयडे इम्पॉर्टंट म्हणजे जर पी कंजंक्शन पी किंवा पी डिजक्शन पी जर असेल तर पीच असतो. त्याला आपल्या भाषेत काय म्हणतो आपण, मै और मै, मीच मी आणि मीच, किंवा मी म्हणजे कोण, मीच, याच्यामध्ये नो डाऊट. त्याच्यानंतर आपला कम्युटेटिव्ह लॉ, आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणणार, भाई लॉ. भाई लॉ का बरं, कारण पी कंजंक्शन क्यू काय किंवा क्यू कंजंक्शन पी काय फरक पडत नाही. त्याच्यानंतर असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह म्हणजे काय, असोसिएट म्हणजे काय, आपले शेजारी आहे, मग जो मधला असेल तो याचं पण शेजारी आणि याचं पण शेजारी, मी या दोघांना ब्रॅकेटमध्ये टाकलं काय किंवा या दोघांना ब्रॅकेटमध्ये टाकलं काय फरक पडणार नाही. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन होऊन जाणं, वायली निघणं, बटवारा हो जाणं, जसं लक्षात ठेवता येईल तसं ठेवा. मग काय करायचं, जो बाहेर असतो तो दोनदा असतो, जो मध्ये असतो तो एकदाच असतो, ठीक आहे. आणि कंजंक्शनसाठी पण सेम आणि डिजक्शनसाठी पण सेम. त्याच्यानंतर डिमॉर्गन्स लॉ. डिमॉर्गन्स लॉ सरळ निगेशन, याला निगेशन देऊन टाका, त्याला निगेशन देऊन टाका, दोन्हीला सेपरेट. त्याच्यानंतर आयडेंटिटी लॉ, टाईमपास लक्षात ठेवणार आणि पी एफ लक्षात ठेवणार. त्याच्यानंतर
कॉम्प्लिमेंट लॉ, ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट द्यायची पण कशी, चूक किंवा बरोबरमध्ये. कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशन लॉ, या सगळ्या आपल्याला लॉजवर काय करायचं आहे, आपली एक्सरसाइज लर्न करायची किंवा सॉल्व करायची. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित एका पेजवर लिहून घ्या, मग बघू आपण याचे क्वेश्चन्स. ठीक आहे, चला आपण काय बघितलं, लॉज. आता त्या लॉजवर आपल्याला काय करायचं, क्वेश्चन सॉल्व करायचे. हा पूर्णच्या पूर्ण जो एक्सरसाइज आहे ती आपल्या डिपेंड आहे कशावर, अल्जेब्रा ऑफ अ स्टेटमेंटवर. ठीक आहे, मग आता काय करायचं बघा, क्वेश्चन नंबर 1 दिला आहे आपल्याला. युजिंग द रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विथ जस्टिफिकेशन. विथ जस्टिफिकेशन काय भानगड असती, आपल्याला आपण जो काही रूल्स अप्लाय करतोय किंवा जो काही लॉ आपण अप्लाय करतोय त्या लॉवर आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे बघा. मग आता बघा, हे जे काही एवढे आपले लॉ दिले त्या लॉजवर मी जे जे कामाचे ते लिहून ठेवले. बाकीचे फापटपाचर आपल्याला लागतही नाही आणि गरजही नाही. फक्त आपण जे रूल्स आहे त्याचे रूल्सचे नाव आपण नंतर लिहून घेऊ. मग पहिले दिलं आहे बघा, निगेशन क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे काय, आता इथं बघा, हा याला आपण पी म्हणणार आणि याला आपण क्यू म्हणणार. इकडं स्टेटमेंट कसे पण असू द्या, फक्त ब्रॅकेट कसे दिले आणि नोटिफिकेशन काय वापरले याच्यावर व्यवस्थित लक्ष पाहिजे. ठीक आहे, मग हे बघा, पी इम्प्लाइज क्यू कुठं दिसतंय आपल्याला, इथं पी इम्प्लाइज क्यू. मग याच्यासाठी आपण काय वापरणार, निगेशन पी डिजक्शन क्यू. ओके, मग इथं बघा मी काय करतो, निगेशन ऑफ निगेशन क्यू आणि डिजक्शन क्यू जसाच्या तसा, म्हणजेच काय, पी जसाच्या तसा. मग आता नेक्स्ट स्टेप काय करणार, इथं काय वापरलं आपण, रोल्सचं आपण नाव देऊन टाकू निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके, त्याच्यानंतर इथं काय करणार, हे बघा निगेशनचं निगेशन इथं जर असं असेल, इथं बघा निगेशन ऑफ निगेशन पी हे काय येत असतं पी. ठीक आहे, निगेशन कॅन्सल होऊन जाणार. त्याच्यानंतर निगेशन ऑफ निगेशन क्यू काय येईल, इथं येईल क्यू आणि हा डिजक्शन पी जसाच्या तसा. ओके, याच्यापेक्षा जास्त काही सिम्प्लिफिकेशन होईल का, नाही. जर नाही होणार तर आपण याला जसाच्या तसं ठेवणार आणि इथं फक्त कोणता रूल वापरला आपण, रूल्स ऑफ निगेशनचा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन दिला आपल्याला, काय इथं पी कंजंक्शन निगेशन क्यू. एक काम करू आपण, इथं निगेशन नाही घेतलं ना, इथं पहिले निगेशन ब्रॅकेटमध्ये पी कंजंक्शन निगेशन क्यू घेऊ. मग आता बघा, डी मॉर्गन्स लॉ हा असतो कंजंक्शनसाठी. ठीक आहे, मग डी मॉर्गन्स लॉ अनुसार काय करणार, इथं आपण घेणार निगेशन पी काय, डिजक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू. हे निगेशन इथं आणि याचं निगेशन जसंच्या तसं. हे कशानुसार म्हटलो आपण, याला म्हणू डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, मग याला काय करू, हा निगेशन पी जसाच्या तसा, डिजक्शन पण जसाच्या तसा आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू याला काय येणार फक्त क्यू. याच्यापेक्षा काही सिम्प्लिफिकेशन होईल का, नाही. मग इथं पण काय येईल, रूल्स ऑफ निगेशन. ओके, झालं. त्याच्यानंतर थर्ड आहे बघा, याला मी इथंच घेतो, निगेशन ऑफ पी डिजक्शन निगेशन क्यू. ओके, सेम आहे, जसं इथं कंजंक्शन घेतलं आहे तसं इथं डिजक्शन घेतलं आहे. मग याच्यासाठी काय करू आपण, इथं घेऊन टाकू निगेशन पी डिजक्शनचं होऊन जाईल कंजंक्शन आणि इथं निगेशन ऑफ निगेशन क्यू. ओके, कोणता लॉ वापरला,
डी मॉर्गन्स लॉ, डी मॉर्गन्स लॉ. मग इथं काय येणार, निगेशन ऑफ निगेशन क्यू चेंज होईल फक्त, निगेशन पी कंजंक्शन हा क्यू, निगेशन निगेशन कॅन्सल. इथं काय म्हणायचं, रूल्स ऑफ निगेशन. ओके, झालं. एकदम सिंपल आहे बघा. दोन दोन ओळीमध्ये आपलं काय येऊन जातं, आन्सर येऊन जातं. त्याच्यानंतर थर्ड काय दिलं आहे, याला आपण एक काम करू, निगेशन देऊन घेऊ, पी डिजक्शन निगेशन क्यू कंजंक्शन आर. ओके, मग हे बघा, हा पूर्ण याला आपण पी म्हणणार आणि कंजंक्शन आर याला क्यू म्हणणार. मग याच्यासाठी कंजंक्शनसाठी काय असतं बघा, पी कंजंक्शन क्यू आणि त्याचं निगेशन, म्हणजे पुन्हा इथं डी मॉर्गन्स लॉ येणार. डी मॉर्गन्स लॉ कसा येणार, निगेशन ऑफ काय, पी डिजक्शन निगेशन क्यू, या कंजंक्शनचं होऊन जाईल डिजक्शन आणि हा निगेशन आर जसाच्या तसा. कोणता लॉ वापरला आपण इथं, पुन्हा डी मॉर्गन्स लॉ. ओके, त्याच्यानंतर या ब्रॅकेटमध्ये आपण निगेशन वापरायचं आपल्याला. मग हा डिजक्शनसाठी पुन्हा डी मॉर्गन्स लॉ येईल, ब्रॅकेट टाकू आपण याला, निगेशन पी या डिजक्शनचं कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू आणि हा डिजक्शन निगेशन आर जसाच्या तसा, याला पुन्हा काय म्हणणार, डी मॉर्गन्स लॉ. ओके, आता लिहून टाका एका स्टेपमध्ये, निगेशन पी कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू काय होऊन जाईल, हा होऊन जाईल क्यू आणि हा डिजक्शन निगेशन आर जसाच्या तसा. इथं काय वापरला आपण, रूल्स ऑफ निगेशन. ओके, झालं, संपलं. याच्यापेक्षा काही सिम्प्लिफिकेशन त्याचं होणार नाही. त्याच्यानंतर दिलं आहे बघा आपल्याला, इम्प्लिकेशनसाठी दिलं आहे. इथं आपण म्हणू निगेशन ऑफ पी इम्प्लाइज पी डिजक्शन निगेशन क्यू, याला आपण पी म्हणू आणि या पूर्ण याला आपण क्यू म्हणू. ठीक आहे, म्हणजे काय येऊन जाईल तो, इथं काय असतो, पी इम्प्लाइज क्यूसाठी निगेशन पी आणि डिजक्शन क्यू, म्हणजे पहिल्याचं निगेशन, इथं निगेशन पी डिजक्शन आणि दुसऱ्याचं निगेशन. ओके, इथं काय म्हणू आपण, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके, त्याच्यानंतर इथं निगेशन पी जसाच्या तसा. आता निगेशन इथं काय येईल, पी डिजक्शन क्यू, म्हणजेच काय, इथं येईल निगेशन पी डिजक्शनचं कंजंक्शन आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू. ओके, इथं काय वापरलं आपण, डी मॉर्गन्स लॉ. आता उरला फक्त काय, इथं निगेशन आहे बघा. जिथपर्यंत लॉ अप्लाय होईल तिथपर्यंतच लॉ अप्लाय करायचे, बाकी भानगडीत पडायचं नाही. मग उरला फक्त निगेशन ऑफ निगेशन क्यू, त्याला आपण एक स्टेपमध्ये असं लिहून घेऊ, निगेशन पी डिजक्शन निगेशन पी कंजंक्शन क्यू. ओके, निगेशन कॅन्सल. इथं फक्त काय केलं आपण, रूल्स ऑफ निगेशन वापरला. ओके, याच्यापेक्षा काही सिम्प्लिफिकेशन आता होणार नाही. 6 नंबरचा क्वेश्चन आहे आपला, निगेशन पी कंजंक्शन क्यू डिजक्शन पी डिजक्शन निगेशन क्यू. ओके, आता इथं ऑलरेडी निगेशन आहे, निगेशन डबल निगेशन आहे. मग आपण काय करू, याला असं घेऊन टाकू, हा निगेशन जसाच्या तसा ठेवला तरी चालेल, किंवा मग मध्ये आतमध्ये अप्लाय करून घेऊ आपण, निगेशन ऑफ निगेशन पी कंजंक्शन क्यू ब्रॅकेट क्लोज आणि त्याच्यानंतर इकडं या डिजक्शनचं होऊन जाईल कंजंक्शन आणि निगेशन पी डिजक्शन निगेशन
क्यू. ओके. कोणता लॉ वापरला आपण? डी मॉर्गन्स लॉ. ओके. कोणता लॉ वापरला? डी मॉर्गन्स लॉ. मग आता काय करू? हा निगेशन आतमध्ये अप्लाय करू. हा निगेशन जसाच्या तसा ठेवू. पुन्हा इथं डी मॉर्गन्स लॉ येईल. काय येईल? निगेशन पी डिजक्शनचं कंजंक्शनचं डिजक्शन आणि हा निगेशन क्यू कंजंक्शन. आता इथं पुन्हा डी मॉर्गन्स लॉनुसार काय येईल? निगेशन पी कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू. ओके. इथं आपण म्हणू एका ब्रॅकेटमध्ये पुन्हा आपण वापरला डी मॉर्गन्स लॉ. ओके. आता मी याला इकडे लिहितो वरती. आता इथं निगेशन वापरावं लागेल आपल्याला पुन्हा. इथं काय येईल? देअरफॉर निगेशन ऑफ, इथं पहा, निगेशन ऑफ निगेशन पी डिजक्शनचं कंजंक्शन होऊन जाईल ना, कंजंक्शन. आणि इथं येईल निगेशन ऑफ निगेशन क्यू. त्याला टाकू आपण ब्रॅकेट. ओके. आता हा कंजंक्शन जसाच्या तसा, कारण आपण ऑलरेडी इथं डिजक्शनचं कंजंक्शन केले. आणि इथं येऊन निगेशन पी कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू काय येऊन जाईल? क्यू येऊन जाईल. त्याच्यामुळे तिथं चेंज होणार नाही. आता काय करता? निगेशन ऑफ निगेशन पी पी कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू काय येईल? क्यू. ओके. आणि इथं काय केलं आपण? कंजंक्शन निगेशन पी कंजंक्शन क्यू. ओके. इथं काय वापरलं होतं आपण? इथं वापरला आपण रूल्स ऑफ निगेशन. आणि इथं काय वापरलं? तेच इथं आपण वापरलं होत नाही. इथं आपण काय वापरला? इथं आपण डी मॉर्गन्स लॉ वापरला होता. डी मॉर्गन्स लॉ. आणि इथं काय वापरला? रूल्स ऑफ निगेशन. ओके. याच्यापेक्षा जास्त काही सिम्प्लिफिकेशन होणार नाही. एक 2-3 स्टेपपर्यंत करायचं. जिथपर्यंत समजलं तिथपर्यंत ठीक आहे. जिथून नाही समजलं तिथं सोडून द्यायचं. खूप काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. चला एक काम करा, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मग बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 7 नंबरचा. याला काय करू आपण? सगळ्यात पहिले निगेशन देऊन घेऊ. पी डिजक्शन निगेशन क्यू इम्प्लाइज पी कंजंक्शन निगेशन क्यू. आता काय करावं लागेल आपल्याला? हे बघा, या पूर्ण ब्रॅकेटला म्हणणार आपण पी आणि या पूर्ण ब्रॅकेटला म्हणणार आपण क्यू. आणि पी इम्प्लाइज क्यू काय येत असतं आपलं? निगेशन पी डिजक्शन क्यू. ठीक आहे. मग इथं काय येईल? निगेशन इथं काय येईल? पी निगेशन पी डिजक्शन निगेशन क्यू डिजक्शन आणि हा जसाच्या पी कंजंक्शन निगेशन क्यू. ओके. इथं कोणता लॉ? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल लॉ सुद्धा चालेल. आता इथं निगेशन घेऊन टाकू आपण दोघांचं. निगेशन पी या डिजक्शनचं कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू. ओके. आणि हा डिजक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू ॲज इट इज. मग इथं काय केलं आपण? डी मॉर्गन्स लॉ वापरला. ओके. कोणता? डी मॉर्गन्स लॉ. मग डी मॉर्गन्स लॉ झाल्याच्या नंतर आता अजून काय बाकी राहिलं? इथं होऊ शकतं पहा. काय? निगेशन पी कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू निगेशन कॅन्सल. उरला काय? क्यू. ओके. डिजक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू. याच्यापेक्षा जास्त सिम्प्लिफिकेशन काही होऊ शकत नाही. मग इथं म्हणणार आपण
रूल्स ऑफ निगेशन. ओके, बस एवढंच. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे बघा. याला आपण देऊ निगेशन P डिजक्शन निगेशन Q, डिजक्शन P कंजंक्शन निगेशन Q. आता एक काम करू, हा निगेशन हे बघा, याला P म्हणू आणि या पूर्ण याला Q म्हणू. P डिजक्शन Q म्हणजे डी मॉर्गन्स लॉ वापरावं लागेल. म्हणजे इथं काय येईल, निगेशन P डिजक्शन निगेशन Q, या डिजक्शनचं होईल कंजंक्शन निगेशन P कंजंक्शन निगेशन Q. हा आपण सरळ सरळ कोणता लॉ वापरला, डी मॉर्गन्स लॉ. ओके, कळतंय ना. हे पूर्ण याला P आणि पूर्ण याला Q, नंतर याच्यामध्ये काय होईल ते आपण नंतर बघू. सध्या फक्त मोठं मोठं पाहून घ्या. आता निगेशन वापरायचं आपल्याला. पुन्हा इथं डी मॉर्गन्स लॉ येईल आणि इथं डी मॉर्गन्स लॉ येईल. याला P म्हणू आणि याला Q म्हणू. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन P डिजक्शनचं होऊन जाईल कंजंक्शन आणि निगेशन ऑफ निगेशन Q जसाच्या तसा. आपण याला ब्रॅकेट टाकू. हा कंजंक्शन जसाच्या तसा. त्याच्यानंतर निगेशन P या कंजंक्शनचं होईल डिजक्शन आणि निगेशन ऑफ निगेशन Q जसाच्या तसा. पुन्हा काय हो, पुन्हा डी मॉर्गन्स लॉ. ओके, आता करा सिम्पली. हा निगेशन आतमध्ये अप्लाय करायचा म्हणजे काय येईल, इथं ब्रॅकेट टाकावं लागेल ना आपल्याला. निगेशन ऑफ निगेशन P काय येत असतो, तो येत असतो P. हा कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन Q, कंजंक्शन जसाच्या तसा. निगेशन P डिजक्शन निगेशन ऑफ निगेशन Q काय येऊन जाईल, Q येऊन जाईल. इथं काय वापरलं आपण, रूल्स ऑफ निगेशन. ओके, एवढा सोपं आहे बघा की आपल्याला काय वापरायचं होतं, विदाऊट युजिंग रूल्स ऑफ निगेशन. काय केलं आपण, दिलेले जे काही आपलं स्टेटमेंट होते त्या स्टेटमेंटचं आपण काय केलं, निगेशन घेतलं. ठीक आहे, याच्यानंतर पण आपल्याला अशाच पद्धतीनं काय करायचं आहे की दिलेले स्टेटमेंट पॅटर्न सॉल्व करायचे बाय युजिंग रूल्स ऑफ निगेशन. ठीक आहे, आतापर्यंत या लेक्चरमध्ये इथपर्यंतच ठीक आहे. याच्यानंतरचे जे काही क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ, कारण आता हाच लेक्चरचा व्हिडिओ बऱ्यापैकी चांगला मोठा झालेला असेल. ठीक आहे, चला तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बाकीचं बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके.